पुंडलिकजी गागस यांना आपण सन्मानित करतोय राजेंद्रजी कुर्ले यांच्या शुभ हस्ते। पहिला डॉट तदनंतर आलाय कडक हिट सिक्सर आणि या 6 धाब्यासोबत सध्या डाव सुरू होतोय टीम आई गावदेवी क्रिकेट संघ आंबेशिव टीमचा। त्यानंतर विवेकजी सोनावणे आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान होतोय। विवेकजी सोनावणे यांचा सन्मान मुख्य मंचावरती संपन्न होतोय। यशवंतजी शेळके यांच्या शुभ हस्ते प्रसादान हेअर कटिंग सलूनचे सर्व त्यांना आपण सन्मानित करतोय। या स्पर्धेसाठी बळीरामजी दवणे आणि त्याचबरोबर बाळकृष्णजी शेळके यांच्या वतीनं आर्थिक सौजन्य आम्हाला लाभलेले आहे। संयोजक समितीच्या वतीनं या सौजन्यदात्यांचा आम्ही मनस्वी आभार व्यक्त करत आहोत। चला साई वालिवली टीम कॅप्टन आयोजकांच्या संपर्कात या मित्रांनो, साई वालिवली टीम कॅप्टन। यानंतर बाळाशेठ घरत आणि त्यांच्या उपस्थित संपूर्ण मित्र परिवाराकडून या यशस्वी क्रीडा स्पर्धेचं आयोजन केल्याबद्दल आकाजी भोईर अर्थातच बंटी दांदा यांचा विशेष सन्मान होतोय। बाळाशेठ घरत आणि त्याचबरोबर त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराच्या वतीनं ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आयोजित केल्याबद्दल आकाशदादा भोईर अर्थातच बंटी दादा यांचा सन्मान आपण संपन्न करतोय। त्यांच्या माध्यमातून परिश्रम घेऊन दिवस रात्र मेहनत घेऊन हे भव्य दिव्य छत्रपती संभाजी महाराज क्रीडानगरी उभारण्यात आली आणि या स्पर्धेसाठी ज्यांचं अत्यंत मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे, या स्पर्धेचे शिल्पकार उद्गाते निर्माते जनक आकाशदादा भोईर यांचा सन्मान मुख्य मंचावरती संपन्न होतोय। बाळाशेठ घरत आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराच्या शुभ हस्ते सन्मान होतोय। उपस्थित सर्वांचं स्वागत। नाव बॅक टू क्रिकेट मॅच कडे जाऊया। जॉईंट होतील कॉमेंट्री बॉक्स मधून बदलापूरची मुलुक मैदानी तोप तुषारजी शिंदे सर, थँक्यू। धन्यवाद दीप सर, ज्यांचा आवाज आपण ऐकलात। सन्मान्य श्रीमान दिनेशजी कडव साहेब आंबेशिव गावचे विद्यमान उपसरपंच आहेत, त्यांचं आगमन झाले। साहेबांना विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। सन्मान्य श्रीमान दिनेशजी कडव साहेब आंबेशिव गावचे कार्यसम्राट उपसरपंच आहेत आणि त्यांच्या या ठिकाणी आगमन झाले। त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे। पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 12 धावा आपल्याला पाहायला मिळालात। वेल बिगन इज हाफ डन। चांगली सुरुवात इथे मात्र पाहायला मिळते। बॅटिंग टीम रिव्ह्यू फॉर वेस्ट हाईट, यस चेक केलं जाईल। पंच फक्त एक विनंती आहे, छोटीशी विनंती मान्य करा। शेवटच्या बॉलवरती धावा किती आल्या? एक ना? 3 आल्या ना? 3 आल्या, करेक्शन करून घ्या। माफी असावी, मी माफी मागतो तुमची।
तिसऱ्या पंचांना विनंती आपण जॉईन व्हायचंय. लगातार ते 3 षटकार हरण्या बैलाचे मालक मंगेजी कुर्ले साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. फेर डिलिव्हरी असेल. चला सामना सुरू करा. तिसऱ्या पंचाचा निर्णय आपल्याकडे आलेला आहे. यावेळेस मात्र आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलच्या मध्ये संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची सांगता मैदानावरती होताना आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर आंबेशिव नगरीचे उपसरपंच सन्माननीय दिनेशजी कडव साहेब सध्या आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. आपलं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र क्षेत्रावरती बॉल आदळतोय. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न होता. एका धावेचा प्रयत्न झालाय आणि एक धाव इथे पूर्ण होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती आहेत. मयूर गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंगसाठी मयूर आणि ओमकार ही जोडी मैदानावरती आहे. पुढचा बॉल आडव्या बॅटने प्रहार केलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल निघालाय. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती थोडासा उशिरा इथे आपण पाहतोय. चार्ज केलं परंतु 2 धावा इथे पूर्ण झाल्या. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 17 धावा. 17 विदाउट लॉस. खूप चांगली सुरुवात इथे मात्र पाहायला मिळते. आंबेशिव संघाची देखील चांगली सुरुवात पाहायला मिळाली. या सामन्यामध्ये धावा शोधाव्या लागतील. लय शोधणं गरजेचं. क्रिकेटच्या खेळामध्ये लयला महत्व आहे. पहिल्या षटकामध्ये एक षटकार आपण पाहिलाय मयूर यांच्या बॅटमधून. मयूर आणि ओमकार ही दोन्ही मैदानावरती. ओमकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंड वरती ओमकार आहेत. 17 धावा धावफलकावरती 17. पुढचा बॉल यावेळेस वेस्ट साइडच्या वरचा नो बॉल आहे आणि बॉल निघालाय लॉंग स्टॉप रिजनला. बॉल जाईल सीमारेषे पार. एकूण धावा मिळतील 5. खराब बॉल आणि इथे 5 धावा मिळाल्यात प्रतिस्पर्धी संघाला. नशिबाच्या या 5 धावा बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळत आहेत. 5 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती आहेत. 22 विदाउट लॉस. गोलंदाजी चांगली होताना पाहायला मिळते. थोडंसं अडखळत फलंदाज करत होते परंतु या 5 धावा या मॅचला मोमेंटम देऊन जातील का? फ्रीडचा बॉल असेल पुढचा. नेक्स्ट डिलिव्हरी विल बी फ्रीड. फ्रीडच्या बॉलवरती बॅटर धावबाद होऊ शकतो. दुसरं बॉल हिटिंग द टॉईस. 2 वेळा जर जाणीवपूर्वक बॅटने बॉल मारला तरी देखील त्याला बाद दिलं जाऊ शकतं. आणि तिसरं आहे ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड किंवा हँडलिंग द बॉल. या पद्धतीने देखील बॅटरला बाद दिला जाऊ शकतं. रनआउट होऊ शकतात फ्रीडच्या बॉलवरती आणि मे बी काम तमाम झालंय. फलंदाज रनआउट स्वरूपामध्ये बाद होत आहेत. ओमकार पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज बाद. विकेट तर आली आहे. पहा फ्रीडच्या बॉलवरती मोजक्याच पद्धतीने तुम्ही बाद होऊ शकता. त्याच्यामध्ये रनआउट मी पहिल्यांदा सांगितलं. रनआउट बॅटर ऑलरेडी झालेत आणि बॉल हिटिंग द टॉईस. 2 वेळा जर बॅटरनं बॉल जाणीवपूर्वक मैदानावरती बॅटने मारला तरी देखील त्याला बाद दिलं जाऊ शकतं. आणि तिसरं आहे त्याच्यामध्ये अगदी ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड किंवा हँडलिंग द बॉल. जर एखादा क्षेत्ररक्षक झेल पकडत असेल त्याला जर तुम्ही अडथळा निर्माण केला ॲज अ बॅटर म्हणून तरी देखील त्याला बाद दिलं जाऊ शकतं. अशा पद्धतीने बॅटरला बाद दिलं जाऊ शकतं. रनआउट स्वरूपामध्ये ओमकार बाद होत आहेत. धावफलकावरती धावा आहेत 23 रन. संदीप कुरकाड 23 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती मयूर आहेत. बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती आकाश मैदानावरती दाखल झालेत. क्रमांक 3 वरती आकाश मैदानावरती दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूने मानिवली शिरवली संघ आहे. त्यांच्या विरोधामध्ये आंबेशिव संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र वाईट बॉल आहे.
अभि कालेकर साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि सन्मान्य श्रीमान सुनीलजी शेळके सरांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर, आपल्या स्पर्धेमध्ये अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्मान्य सुनीलजी शेळके सरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न, हवेत बॉल, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल जाईल सीमारेषे पार, षटकार. 3 षटकारांसाठी आपण पाहतोय सन्मान्य दिनेशजी कडव साहेब उपसरपंच आंबेशिव यांच्या माध्यमातून तब्बल 1100 रुपयाचं बक्षीस असेल. ही मात्र खरं तर आपण पाहतोय संजीवनी खेळाडूंसाठी एक षटकार तर आलाय. एका षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 30 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सन्मान्य सुनीलजी शेळके सर देखील एक उत्तम दर्जाचे समालोचक आहेत आणि त्यांचं आगमन इथे झालेलं आहे. सन्मान्य दिनेशजी कडव साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. आंबेशिवचे कार्यसम्राट उपसरपंच साहेब या ठिकाणी दाखल आहेत. नंदकुमार कुर्ले पोलीस पाटील यांच्या शुभ हस्ते खरं तर आंबेशिव नगरीचे उपसरपंच सन्मान्य दिनेशजी कडव साहेब यांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. सन्मान्य श्रीमान दिनेशजी कडव साहेब यंग डॅशिंग आणि डायनामिक पर्सनॅलिटी त्यांची आहे आणि आंबेशिव नगरीचे उपसरपंच देखील आहेत. त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. अतिथी देवो भव ही भारताची धरा आणि तुमचा सन्मान करून आम्ही पाळतो परंपरा. सन्मान्य श्रीमान दिनेशजी कडव साहेब आंबेशिव नगरीचे कार्यसम्राट उपसरपंच आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. आणि हा देखील बॉल जातोय सीमारेषे पार, षटकार. छत्तीस धावा धावपलकावरती आहेत. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. कमालीचा फटका शपल लाईन मध्ये आलेत आणि त्यानंतर मोठा फटका खेळण्यामध्ये सफल होत आहेत. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये षटकार आलाय आणि या ठिकाणी उपसरपंच साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस देखील जमा झालेलं आहे. 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जमा केलेलं आहे. यावेळेस देखील शफल लाईन मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न. पंतांचं बोट आकाशाकडे, बॅटचं एज आणि एज अँड टेकन बिहाइंड द विकेट. आली सफलता, फलंदाज बाद होत आहेत. 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जमा केले. सन्माननीय दिनेशजी कडव साहेब यांच्या माध्यमातून बोले तैसं झाले त्याची वंदावी पावले ते सन्मान्य दिनेशजी कडव साहेब त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी बक्षीस जमा झालेलं आहे. सन्मान्य सौभाग्यवती सीमाताई संजय भोईर सरपंच ग्रामपंचायत मोहगर यांच्याकडून देखील स्पर्धेला सप्रेम भेट मिळाली आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनापासून आभार. सन्मान्य सौभाग्यवती सीमाताई संजय भोईर मोहगरच्या प्रथम नागरिक अर्थात सरपंच आहेत, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सप्रेम भेट मिळाली आहे. त्यांचं देखील मनापासून आभार. 2 षटकारांसाठी मात्र 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जमा झाले. सन्मान्य दिनेशजी कडव साहेब आंबेशिवचे उपसरपंच. यावेळेस मात्र बॉल बिहाइंड द विकेट चाललाय. सन्मान्य राजेशजी पाटेकर साहेब आणि सन्मान्य श्रीमान दिनेशजी कडव साहेब यांच्या माध्यमातून 3 षटकारांसाठी लगातारच्या तब्बल 2000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. सुवर्ण संधी खेळाडूंसाठी सुवर्ण संधी मैदानावरती. सन्मान्य राजेशजी पाटेकर साहेब आणि आंबेशिवचे उपसरपंच दिनेशजी कडव साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयाची राशी आहे. 3 षटकार जर कोणी लगावले तर 2000 रुपयाची राशी या ठिकाणी दिली जाणार आहे. 38 धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती भावेश. यावेळेस स्विच सीट आणि बॉलला मात्र पाठवलं इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक. बॉल जाईल सीमारेषे पार, पॉइंट बॉर्डर लाईनच्या बाहेर, चौकार. महेश भोईर आणि महेश घावट यांच्या माध्यमातून लगातारच्या 3 षटकारांसाठी 3000 रुपये. यावेळेस मात्र पॉइंट रिजन मध्ये बॉलला खेळतायत. एका धावेचा प्रयत्न आहे. 1 धाव तिथे प्राप्त होईल आणि बॅकअप साठी क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 43 धावा धावफलकावरती. संदेश यांनी हायवा झेल टिपलाय आणि लगेच इथे आपण पाहतोय त्यांच्यासाठी मात्र एअरबड्स दिले जात आहेत.
सौभाग्यवती सुजाताताई जयेश ठाकरे मुक्काम पोस्ट कान्होळे यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला ट्रॉफी प्रदान केली आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार. ज्यावेळेस मात्र अक्कूट टप्प्याचा बॉल होता, बॅटवरती व्यवस्थित चढला नाही, एका धावेचा प्रयत्न झालाय, काऊ फेज मध्ये हा बॉल पोहोचलाय आणि तोपर्यंत एक धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 44 धावा धावफलकावरती आहेत. भावेश आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. 44 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. बक्षिसांची खैरात मात्र केली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आहे. 3 षटकार लगावले तर तब्बल 5,000 रुपयाची राशी मिळणार आहे. सन्माननीय आमचे पाटेकर साहेब असतील, दिनेशजी कडव साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून तब्बल या ठिकाणी 2,000 रुपये आणि आमचे घावड साहेब आणि भोईर साहेब यांच्या माध्यमातून 3,000 रुपये अशी 5,000 रुपयांची राशी या ठिकाणी असणार आहे. लगातारच्या 3 षटकारांसाठी 5,000 रुपयाचं बक्षीस इथे मात्र मिळणार आहे. फलंदाजांसाठी सुवर्ण संधी मैदानावरती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि एकूण धावफलकावरती धावा आहेत 44 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये कमालीची बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळाली आहे या ठिकाणी अंबेशिव संघाच्या माध्यमातून देखील. चला सामना थोडं स्पीडअप करायचा विनंती आहे. टायमर सुरू आहे आणि चला थोडीशी घाई करणं अपेक्षित आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम 15 मिनिटांमध्ये तुमची 3 षटकं पूर्ण झालेली आहेत. सन्मान्य श्रीमान भावेजी दवणे साहेब यांचं या स्पर्धेमध्ये आगमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर, आपलं देखील स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती हरेश दाखल झालेत आणि खरं तर सेकंड स्पेल मध्ये ते आलेत. अतिशय योग्य उल्लेख केला स्कोररने, कारण लगातार ओव्हर ते टाकत नाहीयेत. सेकंड स्पेल मध्ये ते दाखल झालेत. पहिला बॉल पॉइंटच्या दिशेने खेळतायत. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा मैदानावरती प्रयत्न सुरू आहे. डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये हा बॉल पोहोचला होता, तोपर्यंत 2 धावा इथे प्राप्त होतील आणि 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 46 धावा धावफलकावरती आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 46 धावा धावफलकावरती आहेत. आकाश आणि वैभव ही जोडी मैदानावरती आहे. वैभव यांनी 2 धावा या ठिकाणी काढलेल्या आहेत आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 46 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती हरेश. 46 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. यावेळेस मात्र चांगला फटका डीप बॅकवर्ड स्कोरला क्षेत्रामध्ये बॉल निघालाय, तोपर्यंत एकच धाव तिथे प्राप्त होईल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. फेकी थोडीशी वाईड आली आणि त्या माध्यमातून मात्र 2 धावा प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. तीन धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या. 3 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 49 धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 49 धावेंपर्यंत हा प्रवास आपल्याला पाहायला मिळालाय. अंबेशिव संघ देखील मजबूत बॅटिंग इथे पाहायला मिळाली. 49 धावेंपर्यंत हा प्रवास आतापर्यंत झालेला आपल्याला पाहायला मिळालाय. 49 लॉस ऑफ द 2 विकेट. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. 49 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल फुलर लेनचा आहे आणि अलॉंग द कार्पेट हा फटका आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये हलकस फंबल. दुसऱ्या धावेची संधी होती. वाईड फेकी पुन्हा एकदा पाहायला मिळाली. अगदी बिटवीन द पिच मधोमध बॉल फेकला होता. 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील आणि बॅटिंग करणारी टीम 50 अप झाली आहे. 51 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आई गावदेवी अंबेशिव संघ 51 धावेंपर्यंत हा प्रवास झालेला आहे. 51 धावा इथे मात्र बनल्या गेल्यात. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. हरेश षटक क्रमांक 4 मध्ये आहेत. 51 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे. यावेळेस देखील बॅट आणि बॉलचा संपर्क जर झाला, फटका देखील चांगला होता. दरम्यान क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट झाली आहे. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा परिणाम इथे मात्र होणार नाहीये. डायरेक्ट हिट झाली आहे आणि डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस इन क्रिकेट. रनआउट स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत आहेत. विकेट. नवीन बॅटर सुमित मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 5 वरती सुमित मैदानावरती दाखल होत आहेत. गोलंदाज हरेश गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. 52 धावा धावफलकावरती आहेत. 52 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 52 धावा धावफलकावरती आहेत.
यावेळेस देखील चांगला फटका आहे आणि फटका कमालीचा आहे. मिड ऑफच्या फिल्डरला बीट केले बॉलने. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. बॉल जाईल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सीमारेषे पार चौकार. सन्मान्य श्रीमान भावेजी दवणे साहेब यांनी देखील या स्पर्धेला आर्थिक सहकार्य दिले आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक आभार आम्ही मानतोय. चौकार आला आणि चौकाराच्या मत्तीन धावफलक पुढे जाईल. एकूण धावफलकाची धावा आहेत 56. अब तक 56 धावा धावफलकावरती आहेत. कमी गतीने हा बॉल टाकलाय. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे मात्र ट्रॅप मध्ये फसवलाय फलंदाजाला आणि आली आहे विकेट. कमी गतीने टाकलेला बॉल आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटचं लिडिंग एस तिथे लागलं आणि विकेट किपर चूक करत नाहीयेत. आकाश यांची देखील खेळी संपुष्टात आली आहे. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. विजय क्रमांक 6 वरती विजय मैदानावरती दाखल होत आहेत. 56 धावा धावफलकावरती आहेत. हरेश गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. 56 धाव्यांपर्यंत आतापर्यंत प्रवास झालेला आपण पाहिलाय. आकाश देखील बाद होत आहेत. या ना संपूर्ण धावामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आतापर्यंत 3 षटकार आपल्याला लागलेले पाहायला मिळत आहेत आणि लगातार त्या 3 षटकारांसाठी जरूर बक्षीस होतं, परंतु आतापर्यंत 3च षटकार इथे मात्र लागलेले पाहायला मिळालेत. पुढील सामना असेल जय हनुमान एरंजाड आणि त्यांच्या विरोधामध्ये रायते. दोनही संघाचे संघनायक आपला विनंती आहे आपण नाणेफेक करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचंय. जय हनुमान एरंजाड आणि रायते संघाचे संघनायक आपल्या विनंती आपण टॉस साठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आपल्या विनंती आहे. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 56 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटकाच्या खेळाला सुरुवात होतीये. गोलंदाजी ट्रॅकवरती निलेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिम षटकाच्या खेळाला सुरुवात होती. 56 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्राच्या दिशेने हा बॉल निघालाय. डीप मधून क्षेत्ररक्षक धावत आलेत. 2 धावांचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा तिथे मात्र बॉलला गॅदर करू शकले नाहीयेत विकेट किपर. कलेक्शन थोडंसं खराब आहे आणि 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील. 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 58 धावा धावफलकावरती. 58 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. क्षेत्ररक्षणामध्ये खूप साऱ्या चुका मात्र पाहायला मिळाल्यात. मानिवली शिरवली संघाच्या माध्यमातून ह्या चुका टाळणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये दुसरी संधी तुम्हाला मिळत नाही. एकदा सुटलेला झेल. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेत बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. सैल टिपतील आणि आली आहे सफलता. फलंदाज बाद. विकेट. सुमित बाद झालेत. आणखीनही धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. या मॅच मध्ये मोमेंटम खरं तर अंबेशिव संघाला देखील सापडलेलं नाहीये. मधल्या काळामध्ये थोड्याशा धावा म्हणल्या, परंतु नियमित वेळेमध्ये विकेट देखील जाताना पाहायला मिळाल्यात. क्रिकेट इज अ गेम ऑफ मोमेंटम. मोमेंटम हा खूप महत्वाचा भाग आहे या खेळामधला. खूप महत्वाचा पैलू आहे आणि मोमेंटम सापडणं गरजेचं आहे. भारतीय संघ वर्ल्ड कप मध्ये दाखल झाला. सुरुवातीला काही मॅचेस संपल्या आणि त्यानंतर मात्र भारतीय संघ पूर्ण खेळला नाही असं चित्र पाहायला मिळालं. परंतु जी मॅच खरं तर सुपर 6 मध्ये खरं तर क्वार्टर फायनल सारखी खेळावी लागली. त्या मॅच मध्ये 250 धावा बनल्या. सेमीफायनल मध्ये 250 बनल्या आणि फायनल मध्ये देखील 250 धावा बनल्या. तुम्हाला संपूर्ण स्ट्रेंथने हा खेळ खेळावा लागतो. मोमेंटम खूप महत्वाचा भाग आहे या खेळामध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाज आहेत. सन्माननीय प्रदीपजी देसले साहेब यांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांच्या जागेवरती खरं तर हे मैदान उभारलं गेलंय. मयूर मेहर यांचं देखील आगमन झालंय. आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र बॉलला गॅदर करू शकले नाहीत आणि बॉल मात्र निघाला दरम्यान क्षेत्रामध्ये. वाईटच्या माध्यमातून 2 धावा प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 60 धावा धावफलकावरती. 60 पर्यंत हा स्कोर मात्र पोहोचलेला पाहायला मिळतोय. 60 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या सामन्यामध्ये देखील आपण जर पाहिलं तर 67 धावा बनल्या होत्या, परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये विक्रमी 88 धावा बनलेल्या आपण पाहिल्यात आणि पहिला डाव आतापर्यंत जर तुम्ही पाहिला तर ॲव्हरेज स्कोर 70 पर्यंत असेल. 70 धाव्यांपर्यंत. तर फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू असेल. बॉलिंग टीम रिव्ह्यू फॉर वाईट बॉल चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांना विनंती आपण तपासायचे.
संदीपजी चौधरी आणि दिनेशजी देसले साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून वाईड बॉल आहे. चला वाईड ॲज इट इज असणार आहे. 60 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने प्रहार जर केलाय, हवेत बॉल बराच काळ राहिलाय, क्षेत्ररक्षक प्रयत्न करत नाहीत, बॉलच्या दिशेने जात नाहीत, परंतु हा बॉल जातोय सीमारेषच्या दिशेने. चौकार. केजी स्पोर्ट रायते आणि जय हनुमान एरंजाड दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी उपस्थित राहायचे. संघनायक या ठिकाणी एरंजाड संघाचे उपस्थित आहेत. धाव फलकावरती धावा आहेत 64, 64, 64 धावा धाव फलकावरती आहेत. गावड साहेब टेन्शन घेऊ नका, स्कोर बरोबर लिहिला जातोय. 64 धावा धाव फलकावरती, 64 लॉस ऑफ दी 5 विकेट. 64 धावेंपर्यंत हा प्रवास आतापर्यंत झालेला पाहायला मिळाला आहे. 64 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही 3 बॉल या डावामधले शिल्लक आहेत. 3 लिगल डिलिव्हरी रिमेनिंग इन दिस ओव्हर. चौसष्ट धावा धावपलकावरती आहेत. 64 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, लॉस ऑफ दी 5 विकेट. यावेळेस मात्र आपण पाहतोय हा बॉल पंचांनी कळवले इट्स लिगल डिलिव्हरी आणि हा बॉल डॉट असेल. 2 बॉल अद्याप शिल्लक, शेवटचे 2 बॉलचा खेळ अद्याप बाकी मैदानावरती. धावपलकावरती धावा आहेत 64, 64, 64 धावा धावपलकावरती आहेत. 2 लिगल डिलिव्हरी रिमेनिंग इन दिस ओव्हर. या षटकामधले 2 अधिकृत बॉल इन अद्याप बाकी आहे. निलेश आडव्या वाटने प्रहार तर केलाय, स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतायत बॉलच्या खाली, जैल टिपतील. आणखीन एक सफलता, फलंदाज बाद, विकेट. विजय बाद होत आहेत. खरं तर इंजर्ड असताना देखील मैदानावरती पोहोचलेले पाहायला मिळत आहेत. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 64 बनल्यात. आंबेशिवकर विचार करत असतील 70 बनल्या पाहिजेत, परंतु प्रतिस्पर्धी संघ देखील विचार करत असेल शेवटचा 1 बॉल डॉट आल्यावरती मोमेंटम आपल्या बाजूने राहील. 64, 64 धावा धावपलकावरती आहेत. नवीन बॅटर नितीन आता मैदानावरती दाखल होत आहेत. 64 धावा धावपलकावरती, 64 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. चला पुढील सामन्याचा टॉस संपन्न होतोय. एका बाजूने जय हनुमान एरंजाड आणि त्यांच्या विरोधामध्ये केजी स्पोर्ट राहते, दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी उपस्थित राहायचे. त्यानंतर देवगड टायगर्स भूमी 11 कुंदे हा सामना देखील होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि पहिल्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये एक नियम आहे, जो संघ पहिल्या फेरीमध्ये सर्वोच्च धावा बनवेल त्याला मात्र बाय मिळणार आहे. शेवटच्या बॉलवरती रनआउट स्वरूपामध्ये तिथे मात्र विकेट देखील नसणार आहे, धाव देखील नसणार आहे. बॉल डॉट आहे. हातामध्ये बॉल पकडला, विकेट किपरने बॅटला स्पर्श नाहीये, असा बॉल डॉट आहे. ओके, चला. सन्मान्य श्रीमान बाळासाहेब खरत यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. मी साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस संपन्न करायचा आहे. जय हनुमान एरंदार संघाने टॉस जिंकलेला आहे आणि निर्णय अगदी काही वेळामध्ये आपल्यापर्यंत येईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण परिवर्तन करतोय. खरं तर याच मातीतला एक बुलंद आवाज आणि तंत्रशुद्ध समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे, माझे आवडते काहीतरी गिनेचुने समालोचक आहे, त्यांच्यापैकी एक सन्माननीय दीपवीर बिराडे सरांना आपण मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय अमोलजी पष्टे साहेब सरपंच आंबेशिव या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय तुषारजी पष्टे साहेब उद्योजक आंबेशिव हे देखील उपस्थित आहेत. आलेल्या सर्वच मान्यवरांचं, आंबेशिव असेल, एरंजाड असेल आणि या ठिकाणी आलेल्या सर्वच मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये मी पुन्हा एकदा इन्व्हाइट करतोय सन्माननीय दीपवीर बिराडे सरांना. धन्यवाद.
सन्मान्य सिद्धेजी भोईर साहेबांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये सन्मान्य दीपवीर विराडे सर आपल्यासोबत जोडलेले आहेत. धन्यवाद. हॅलो चेक. चला ओपनर्स इमिडिएटली पाठवा. वेलकम बॅक सर्व उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक ससेने सरचे स्वागत. क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय जनमन मित्रमंडळ कान्होल आणि त्या सोबतीनं ग्रामस्थ मंडळ कान्होल आयोजित स्वर्गीय रुपेशदादा कंटे यांच्या स्मरणार्थ आम्ही कान्होलकर चषक 2026 बॉलिंगचा निर्णय नेक्स्ट मॅच मध्ये टीम एरंजाडनं घेतलेला आहे. बॅटिंगसाठी रेडी राहा केजी स्पोर्ट्स राहते. बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे एसडीच. बॉलिंगसाठी रेडी राहा केजी स्पोर्ट्स राहते. मंचावरती उपस्थित आदरणीय अतिथी आंबेशिव गावचे विद्यमान सरपंच अमोलजी पस्टे आणि त्याचबरोबर उद्योजक तथा समाजसेवक तुषारजी पस्टे या दोनही अतिथींना विनंती आहे या पण मंचावरती आपले सरचे स्वागत आहे. पहिल्या डावात 64 धावा बनल्या गेल्या. 65चा पाठलाग सुरू झालेला आहे. सलामीवीर मैदानामध्ये दाखल होत आहेत साहिल आणि त्याची सोबत देतात प्रवीण. गेम इज ऑन. या दोन्ही टीमचं आपण करूयात या स्पर्धेच्या निमित्तानं टाळ्यांच्या गजरात स्वागत. महत्वाची लढत. यापूर्वी 2 मॅचेस कव्हर झालेल्या आहेत. पहिला सामना जिंकत जलमान बेलपाड्यानं आजच्या दिवसात आपली दावेदारी पेश केलेली आहे. तर मागच्या सामन्यात एकतर्फी लढत पाहायला मिळाली ज्या ठिकाणी भव्य विजय आपण पाहिला. तो टीम आर्यन स्पोर्ट्स टेंबरेच्या विरोधात जय भोजेश्वर साई वालिवलीचा आणि सध्या सामना सुरू होतोय तिसरा त्यातील दुसरं सत्र. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक हार्दिक ससेने सरचे स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू. या अभिदादा काळेकर उद्योजक तथा समाजसेवक डोंगरडावे यांचं शुभागमन झालं. विनंती आहे या मंचावरती. मान्यवरांची सध्या लगबग सुरू आहे. मॅच इज ऑन. सामना सुरू होतो. या दोन्ही टीम्सला आपण देऊयात उपस्थित सर्वांच्या वतीनं ऑल द बेस्ट. गेम इज ऑन. पहिला बॉल बॅकफुटवर गेले. सॉफ्टहँडनं ड्राईव्ह केलाय. इनफिल्डमध्ये कव्हर्सला थोडी मिसफिल्ड झाली. जोपर्यंत बॅकअप येईल मिल्टी येथे एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेसोबत सध्या खातं खुलं होतं आघाडीसाठी सलामीवीर साहिल आणि त्या सोबतीनं टीम मानिवली शिरवली क्रिकेट संघाचं. 65 धावेचं मोठं टार्गेट या टीम समोर सेट झालेलं आहे. 13.00 धाव्याची धावगती प्रति 5 षटकांच्या पाठीमागे आता मेंटेन करावी लागेल. समोर चॅलेंज तगड आहे. टीम आई गौतमी आंबेशिवचं हे देखील विसरून चालणार नाही. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात बॉलिंग मार्कवर आपण बघत आहोत तेजसला. बॅकफुटवर गेले. पुल करण्याचा प्रयत्न होता. पोझिशन मध्ये आले होते मात्र चेंडू बॅटचा संपर्क घडवता आला नाही. अपेक्षेपेक्षा थोडा बॉल खाली राहिला. निघाला थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉलची झाली सांगता. बॅक टू बॅक 3 विकेट. कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे. दिनेशजी कडव यांच्या वतीनं 500 रुपयाचं 1000 रुपयाचं एसटीच. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल खाली राहिला. ऑफस्टम्पच्या बाहेर टाकलाय. अक्रॉस द बॅट खेळचा पेत्र मात्र तो देखील फसलेला आहे. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आता टाकलाय तो तेजसनं. डॉट बॉल पर्सेंटेज सध्या वाढलेली आहे. चांगला दबाव सध्या तेजसनं पहिल्या षटकात बनवलेला आहे. फ्रंटलाईन सीमर म्हणून ज्याची नेहमीच टीम आंबेशिवसाठी कामगिरी लाजवाब राहिली आणि या स्पर्धेत देखील सध्या तो प्रभाव सोडतोय. बॅक टू बॅक सेकंड डॉट त्यानं टाकलेला आहे. आणखीन एक चांगला बॉल. यावेळेला चांगली फ्लाईट पाहायला मिळाली. बाउन्सने देखील बीट केलं. वेगाबरोबर अनुशासन, अचूकता, अभेद्यता आणि त्याचबरोबर सटीकता आपण बघत आहोत गोलंदाज तेजसकडे. पूर्णपणे डॉमिनेट केलेलं आहे त्या स्ट्रायकर एनवरती बॅटर प्रवीणला. बॅक टू बॅक तिसरा डॉट बॉल आता त्याच्या विरोधात आलेला आहे. धावसंख्या स्थिर. धावा स्थगित. अवघी 1 धाव धावफलकावर. स्टील 2 टू गो.
यावलेला ड्राईव्ह केलं समोर लॉंग ऑफला फिल्डर चेस आहे आउटफील्ड अत्यंत वेगवान आणि तितक्याच वेगाने निघालाय बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे अखेर चौथ्या चेंडूवरती प्रवीण बाकरे यांनी धावसंख्येची कोंडी फोडली आहे आलाय हा संघर्षमय चौकार या चौकारासोबत प्रवीण बाकरे यांचं वैयक्तिक खातं खुलं होतं तर सांघिक धावफलक मात्र सध्याच्या घडीला मार्गस्थ होतोय टीम मानिवली शिरवली क्रिकेट संघाचा 5 ऑन बोर्ड 5 धावा सध्या स्कोर बोर्डवर चौकारांना दिलाय धावफलकाला दिलासा दिली धावफलकाला गती यावलेला बॅटच्या आतली कडा मागे चाललाय बॉल शॉर्ट फालेगला बॅकअप आलं रनआउटचा चान्स बनला होता पण डायरेक्ट हिट देण्यात शॉर्ट फालेगचे फिल्डर अपयशी राहिले अयशस्वी राहिले असक्षम राहिले डॉट बॉलनं झाली आहे पहिल्या षटकाची सांगता एंड ऑफ फर्स्ट इनिंग ज्यामध्ये बनलं गेल्या 64 धावा पाटलाचा पाठलाग सुरू आहे आणि 65चा पाठलाग सुरू असताना पहिल्या षटकात केली आहे ती गोलंदाज तेजसनं इकॉनॉमिकल कामगिरी अवघ्या 5 धावा त्याच्या वतीनं खर्च करण्यात आलेले आहेत आणि आता विजयाचं समीकरण उर्वरित 24 चेंडू 4 षटकं आणि 15.00 धावेची आवश्यक धावगती रनसवेत 60 चला वेळ जास्त खर्च होतोय टीम आई गावदेवी क्रिकेट संघ आंबेशिव थोडं स्पीडअप अपेक्षित आहे पहिलं षटक तेजस बोराडेनं टाकलं तर आता दुसऱ्या षटकात सेकंड पॉवर प्ले मध्ये गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत तेजस बोराडेला चला वेळ जास्त खर्च होतोय आंबेशिवकर थोडं स्पीडअप अपेक्षित आहे आता तेजस जमदार आलेले आहेत तेजस बोराडे यापूर्वी होते मात्र तेजस गोलंदाजी करतोय महत्वाचं आहे टीम आई गावदेवी क्रिकेट संघ आंबेशिव टीम करता एंड ऑफ फर्स्ट ओव्हर 5 धावा पहिल्या षटकांती बनलेल्या आहेत पहिला बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक बॉल हवेत मिड ऑफला क्षेत्ररक्षक उपस्थित झालेत हाताचा पिसारा फुलवत असताना पकडलाय झेल आणि मैदानावरती लागलाय सध्या 5 वरती धक्का पहिला टीम मानिवली शिरवली क्रिकेट संघाला फलंदाज बाद होत आहेत साहिल नवीन बॅटर बॅटिंगसाठी दाखल होते आहेत हरीश कडव उजव्या हाताचा एक प्रतिभा संपन्न अष्टपैलू खेळाडू आता त्याच्यावरती जबाबदारी असेल त्याच्यावरती असेल जिम्मेदारी कमी गतीने टाकलेला बॉल चेंज ऑफ पेस व्हेरिएशन आणि अखेर आता पंचांकडून मागणी झाली आहे ती टीव्ही अंपायरची गोलंदाज डेंजर झोन मध्ये आला त्याच कारणासह आता टेक्निकल टीमचा सपोर्ट ऑनफिल्ड अंपायर प्रवीण विशेषरांनी घेण्याचा निर्णय ठरवलेला आहे त्याच कारणासह टीव्ही अंपायरची मदत सध्या आपण घेतोय पाहुयात बॉल पडला कुठे बॉल निघतो कुठे बॉलचा इम्पॅक्ट आणि लाईन काय होती या सगळ्या गोष्टी आता विचारात घेतल्या जातील रवी एरड यांच्या वतीनं बॅक टू बॅक 2 सिक्सर 1000 रुपयाच्या कॅश प्राइज अनाऊन्स होत्या बॅटिंग करणाऱ्या टीम मांदिवली शिरवली क्रिकेट संघाकरता
चला कॉमेंट्री बॉक्स मधील गर्दी थोडी कमी करा, आयोजकांची सक्त सूचना आलेली आहे. इट इज फेअर बॉल विथ द अँगल बॉल बाहेर निघाला, तेच पंचांनी पाहिलंय. योग्य बॉल मात्र कळवण्यात आलेला आहे. धावफलक पाहिलं तर डॉट बॉलच्या संख्येसोबत सध्या स्थिर अवघ्या 5 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार. यावलेला बॅटची कडा आणि फलंदाजानं काढता पाय घेतलाय. तेजसला मिळते सुयश. हरेश माघारी दुसरा आदरा. टीम मानिवली शिरवली क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. एसडीज एक सूचना आयोजकांची आलेली आहे. कॅश प्राइज कोणाचे अनाऊन्स होणार नाही. ज्या प्लेअरचा परफॉर्मन्स तुम्हाला आवडला आहे विथ युअर हँड तुम्ही स्वतः आणि मंचावरती तुमच्या शुभ असते जे काही तुम्हाला पारितोषिक द्यायचं आहे ते वितरित करा. ही आयोजकांची सूचना आता आमच्यापर्यंत आलेली आहे. सो सर्व बक्षीसदात्यांनी देखील ही सूचना लक्षात घ्या. धन्यवाद. नवीन बॅटर बॅटिंगसाठी तन्मय दाखल होताना पाहायला मिळत आहेत. साहिल यांची कमालीची कामगिरी यापूर्वी आपण पाहिली होती, मात्र ते जसे बाद झाले. हरेश खडवी स्वस्तात परतले. प्रवीण आता नॉस्ट्राकर यांना 5 चेंडू 4 धावा त्यानं व्यक्तिगतरित्या धावफलकामध्ये योगदानित केलेलं आहे. तर तन्मय नवीन बॅटर सोबत देतोय तो बॅटर प्रवीणची. स्कोर सध्या 5-5 ऑन बोर्ड. चला जास्त वेळ खर्च होतोय, थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. टीम आई गावदेवी क्रिकेट संघ आंबेशिव. टाइम काउंटर सुरू आहे. आणखीन एक चांगला बॉल लेफ्टी बॅटरसाठी. आता चांगला अँगल बनवला राऊंड विकेटनं. टप्पा पडल्याबरोबर हलकासा टॉस होत असताना बॉल विथ द बाउन्स निघालाय. तो थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं डॉट बॉलचे झाले सांगता. आणि त्यासोबतच या षटकात सध्या दबदबा आपण पाहतोय गोलंदाज तेजस जमदरेचा. यावलेला क्लीन बोर्ड. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. दांडी गोल. फलंदाज बाद. त्रिफला उद्ध्वस्त. बँग ऑन टार्गेट. आणखीन एक विकेट झाली कॅरी आणि मैदानाच्या बाहेर परततीये. फलंदाज तन्मयची स्वारी. फलंदाज बाद. नवीन बॅटर तेजस बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. या षटकात 3 धक्के 3 हादरे आतापर्यंत दिलेले आहेत. ते गोलंदाज तेजस जमदरेनं. मेडन ओव्हर त्याच्या वतीनं टाकल्यात जाईल का हे देखील पाहायचं. स्पर्धेतील ओपन ग्रामीण गटातील पहिलं तर ओव्हरऑल टुर्नामेंट मधील 4थं निर्धाव षटक तेजस जमदरे टाकेल का. यावेळेला स्वीप काढण्याचा प्रयत्न. चांगला बॉल विथ द अँगल निघालाय. तो थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं. आणि याच बरोबरीत सांगता झाली आहे ती आणखीन एका निर्धाव षटकाची. मॅडन ओव्हर तेजस जमदर यांच्या वतीनं वैयक्तिक पहिला तर ओव्हरऑल टुर्नामेंट मधील 4थं. आणि सध्या धावसंख्या स्थिर 2 षटकांती माफक 5 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. दिनेश कडव यांच्या वतीनं मॅडन ओव्हरसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज जमा झालेलं आहे. तेजस जमदर यांच्या निर्धाव षटका करता काय बॉलिंग केली. वेग, अचूकता, टप्पा, नियंत्रण, व्हेरिएशन आणि त्याचबरोबर खास करून त्याच्याकडून 3 विकेट देखील या षटकात कॅरी झालेले आहेत. षटक आता सुरू होते. तिसरं थर्ड ओव्हर. तेजस बोराडे सेकंड स्पेलमध्ये दाखल झालेले आहेत. सॅकरेनला आपण बघत आहोत. प्रवीण भाकरेला तर नॉस्ट्राकरेनला त्याच्या सोबत देतो तेजस. चला जास्त वेळ खर्च होतोय आंबेशिवकर. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. एका सेंटचा वापर होतो मित्रांनो.
12 मिनिटं आतापर्यंत तुम्ही वापरात आणलेले 2 षटकं टाकण्याकरता त्यातील थोडंफार वेल रिव्ह्यू साठी देखील गेलेला आहे. पहिला बॉल चांगला वेग निघालाय थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉलला सुरुवात झाली आहे ते सेकंड स्पेलमध्ये गोलंदाज तेजस बोराडेकडून. धावा सध्या स्थिर आपण बघत आहोत. 5 ऑन बोर्ड. अवघ्या 5 धावा दाफलकर. 65चा पाठलाग सुरू आहे आणि सध्या डॉट बॉलनं बनलेला दबाव पूर्णपणे बॅकफुटवर टीम मानिवली शिरवली. धावा येत नाही त्याच कारणासह आता सध्या गोलंदाजी करणारी टीम या मॅचमध्ये हावी होत असताना बॅकफुटवर गेले. सॉफ्टॅनं टॅप केलाय स्वतःच्या फलोतूरमध्ये बॉल अडवला तेजसनं मात्र थ्रो दिला जाईल. बॅकअप नव्हतं त्याला चांगलं स्टाऊक आहे. ओव्हरथ्रोची शक्यता नाकारता आली नसते त्याच कारणासह त्यानं मात्र थ्रो देण्यास पसंती दिली नाही. मिळेल ते एक सिंगल आणि सिंगल धाबेनेशी बऱ्याच कालावधीनंतर सध्या ही धावसंख्या दाफलकरवरती पोहोचली पुढे. ती 6 ऑन बोर्ड. 6 धावा सध्या स्कोर बोर्डवर. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग सध्या सुरू आहे. मोठं टार्गेट सेट झालेलं आहे आणि त्याच कारणासह आता मोठे स्ट्रोक्सही बॅटर्सच्या बॅटमधून येणं अपेक्षित बनलेलं आहे. समोर लॉफ्ट केला मिस टाइम. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित झाले. चांगलं जजमेंट. वेल जज अँड इक्वली टेकन. तेजस माघारी. 6ला 4था आदरा. टीम मानिवली शिरवलीला फलंदाज बाद. चौथा फलंदाज बाद झालेला आहे. बॅटिंगसाठी पाहिलं तर दाखल होत आहेत भावेश यांच्या बॅटमधून आता मात्र चौकार षटकारांची अपेक्षा आहे. ऑल डगआउटला टॉप ऑर्डर पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे. रमेशजी भुसाल विनंती आहे या मंचावरती. यावलेला बिग हिट बॉल अवेत मिस टाइम स्ट्रोक. मिडॉनचा फिल्डर आलाय मात्र जजमेंट त्याचं खराब राहिलंय. साधा सोपा सहज झेल आता त्याच्या हाताच्या उजलीतून निसटलेला आहे. जीवनदार मिळते भावेशला. त्याचबरोबर मिळते एक सिंगल धाव टीम मानिवली शिरवलीला आणि या सिंगल धाबेसोबत सध्या धावसंख्या दाफलकरवरती एकूण अंकित झाली ती 7 ऑन बोर्ड. 7 धावा सध्या स्कोर बोर्डवर. यावेळेला ऑन साइडला बिग हिट. प्रॉपर टायमिंग प्रॉपर मिडलिंग आणि प्रॉपर डिस्टन्स निघालाय बॉल. हवाई यात्रेकरता या बॉलला घेतली आहे गगन बरारी. कडक हिट कडक सिक्सर. या षटकारासोबत स्कोर सध्या फ्लाय होतोय. 13 ऑन बोर्ड. 13 धावा सध्या दाफलकावरती. प्रवीण बाकरे यांच्या बॅटमधून येतोय पहिला सिक्सर. पहिला 6 पहिला षटकार. स्टील 1 टू गो. यावेळेला लाईन पाहावी लागेल. इज वाईड बॉल. गाईडलाईनच्या बाहेर चेंडू आपण बघत आहोत. त्याच कारणासह आता एक्स्ट्रा धाबेचा सिग्नल देण्यात आलेला आहे. मिळेल ती एक ती अतिरिक्त धाव आणि सिंगल धाबेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत. पुढे मार्गस होतो 14-14. विजयाचं समीकरण 13 चेंडू आणि अजूनही 51. 51 धावेची आवश्यकता मॅच मध्ये. 13 बॉल 51 धावा. यावेळेला खोला टाकलाय बॉल. समोर खेळण्याचा प्रयत्न होता मात्र जास्त वेग या चेंडूचा होता. त्याच कारणासह चेंडूच्या रेषेत पोहोचू शकले नाही प्रवीण. डॉट बॉलला झाले ते ओव्हरची सांगता. एंड ऑफ थर्ड ओव्हर. षटक संपले. 3 बनला गेल्या त्या धावा 14 आणि आता विजयाचं समीकरण या सामन्यात 12 चेंडू 2 षटका आणि आवश्यकता ती 65चा पाठलाग सुरू असताना 51 धावेची. 3 षटकात माफक 14 धावा बनलेल्या आहेत. 12 चेंडू 51 धावा आहे
समीकरण चला वेळ जास्त खर्च होतोय आंबे शिवकर थोडी घाई अपेक्षित आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम विथ ऑल स्क्वॉड आपण रेडी राहा. केजी स्पोर्ट्स राहते आणि त्या सोबतीनं टीम एरनझाड. राहुल गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. षटक मार्गस होते 14. चौथ्या षटकात आता संघ कर्णधारानं राहुलवर जबाबदारी दिलेली आहे. राहुलवर टाकला विश्वास. 12 बॉल 51 धावा. समीकरण अवघड जरूर आहे परंतु अशक्य जरूर नाही. शक्य तितके प्रयत्न करावे लागतील. चला वेळ जास्त खर्च होतोय. राहुल जवळजवळ 16 मिनिटं आतापर्यंत 3 षटकं टाकण्यासाठी वापरात आणलेले आहेत. थोडी घाई अपेक्षित आहे. पहिला बॉल लाईन खराब आहे. शॉर्ट फालेगला बॅकअप आलेलं आहे. वाईट धाव मिळताना दिसेल. पहिल्याच बॉलवर एक अतिरिक्त धाव आणि या एक्स्ट्रा धाबेसोबत सध्या एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित झाली आहे. 15 ऑन बोर्ड. 15 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 12 बॉल. आता मॅच मध्ये विजय करता 50 धावेची आवश्यकता. बागफुटवर गेले. कट केला बॉल. आउटफील्ड अत्यंत वेगवान. फिल्डर डीप मधून तेजस उपस्थित झालेले आहेत. इनफिल्ड मधून देखील बॅकअप आलेला आहे. तोपर्यंत 2 धावा मात्र सहजरित्या मिळताना दिसत आहेत. या 2 धावेसोबत सध्या धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकी झाले ती 17-17. 11 बॉल आणि आता विजय करता 48 धावेची आवश्यकता. 11 पैकी 8 बॉल हे बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवावे लागतील तर आणि तरच विजय संपादित होईल. कमी गतीने टाकलेला बॉल. थांबले. पॉज घेतला. दिशा दिली. टर्न केला बॅकवर्ड स्कोर लेगला. फिल्डर मात्र थोडे दूर होते. जोपर्यंत बॅकअप केलं जाईल. विकेट किपर रेन लाईन ॲक्युरेट थ्रो. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या कंप्लीट झालेल्या आहेत आणि या 2 धावेसोबत सध्या धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित झाले ते 19. विजयाचं समीकरण 10 चेंडू आणि आता 46 धावेची आवश्यकता. यावलीला विकेट किपर कडून निसटला बॉल. धाव हवी आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न तो मात्र फसलेला आहे. बॅटची कडा घेत निघाला होता बॉल. त्याच कारणाचा बॉलचा वेग थोडा जास्त थोडा अधिक पाहायला मिळाला. पहिल्या प्रयत्नात बॉल अडवण्याचा प्रयत्न तो मात्र यष्टीरक्षकाचा फसलेला आहे. त्याच कारणास्तव सिंगल धाव बनली आहे. स्कोर सध्या 20. विजयाचं समीकरण 9 चेंडू 45 धावेची गरज. खाली राहिला बॉल निघाला थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल आता विजयापासून थोडं दूर घेऊन जाईल. प्रत्येक डॉट बॉल अजून दबाव बनवेल. अजून प्रेशर बनवेल टीम मानिवली शिरवली क्रिकेट संघावर. धावा स्थिर 20. 20 ऑन बोर्ड. 8 चेंडू 45 धावा हे समीकरण. कमी गतीने टाकलेला बॉल चांगली हरकत करत निघाला तो थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. फिंगर मोड केले होते. बोट विखुरली होती. फसवा चेंडू होता. खरं तर वेगाबरोबर विविधता देखील सध्या गोलंदाज राहुल कडून लक्षवेधी कामगिरी होतीये. स्विचिटचा अटेम्प्ट तोही फसलेला आहे. चेंडूच्या रेषेमध्ये पोहोचू शकले नाही. बॅक टू बॅक सेकंड डॉट आणि याच बरोबरी सांगता झाली आहे ते निर्णायक 4थ्या षटकाचे. एंड ऑफ 4th ओव्हर 4 षटकात बनल्या गेल्या त्या माफक 20 धावा. आता अंतिम षटकात सामना 6 चेंडू आणि विजय करता 65चा पाठलाग करत असताना 45 धाब्याची अजून आवश्यकता. काही सन्मान आहेत जे आपण सध्या कव्हर करतोय. मंचावरती उपस्थिती लाभलेले उद्योजक तथा समाजसेवक सिद्धेजी भोईर यांना आपण सन्मानित करतोय. आकाश भोईर यांच्या शुभ हस्ते सिद्धेजी भोईर यांचा सन्मान आपण करतो. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीम बी गेटिंग रेडी बॉयज. सिद्धेश भोईर यांचा सन्मान मुख्य मंचावरती संपन्न होतोय. विश्वास गोडविंदे यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आपली भारतीय परंपरा आणि ती परंपरा क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपण जोपासत आहोत.
सिद्धजी भोईर उद्योजक तथा समाजसेवक यांचा सन्मान होतोय. महावस्त्रलंकार, मायाची, प्रेमाची, आपुलकीची दमदार उपदार शाल आणि त्या सोबतीनं मैत्रीचं, आपलेपणाचं, स्नेहाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या कान्होलकर चषकाची गोड आठवण चिरकाळ स्मरणात राहावी त्यासाठी आपण देतोय आकर्षक सन्मान चिन्ह. सन्मानित करतोय सिद्धजी भोईर यांना. तदनंतर मुख्य मंचावरती आंबेशिव गावचे विद्यमान सरपंच अमोलजी पस्टे उपस्थित आहेत. त्यांचे सन्मान होतो जयजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते. आंबेशिवचे विद्यमान सरपंच अमोलजी मुख्य मंचावरती जितूदादा भोईर उपस्थित आहेत. यानंतर त्यांना आपण सन्मानित करतोय. जितूदादा भोईर यांचा सन्मान यानंतर मुख्य मंचावरती संपन्न होतोय. केजी स्पोर्ट्स राहते रेडी राहा. बरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला तुम्हाला एकत्रित व्हायचं. निलेश अँड ऑल टीम. जसा चालू सामना संपेल लगेचच फिल्डिंग करणाऱ्या टीमला विनंती, आपल्याला मैदानात उतरायचंय. यानंतर निलेशजी म्हाडसे आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. त्यांना या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सन्मानित करतोय. विश्वास गोडविंद यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होतोय. उपस्थित सर्वांचं पुनश्च एकदा आम्ही कान्होलकर चषकाच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक ससरे सरचे स्वागत. सामना एकतर्फी झालेला आहे. एक चेंडू आणि विजयासाठी 41 धावेची आवश्यकता. यावेळेला प्रॉपर यॉर्कर एक्झिक्यूट केलाय. प्रेक्षकांमधून देखील डिमांड होती अँड ॲज पर डिमांड ॲज पर सप्लाय बॉल आणि याचबरोबर सामना संपलाय. सामना जिंकलाय तो 40 धावेनं आणि पहिल्या